करावं करा मी सांगत होतो ऐकले नाही. आता दाखवतो बघा. अजून पिकलेला नाहीये, लाल होतो पिकल्यानंतर. हे बघा काय निघलंय मित्रांनो, ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा मला काय आहे. हाय नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. तर आज ब्लॉग स्टार्ट केला आहे म्हणजे आपण त्यांच्या वावरात सकाळी सकाळी आलो आहे. म्हणलं चला आता थोडंसं फिरून येऊया. आजचं वातावरण बघा कसं झालं आहे, एकदम पूर्ण जसा पाऊस पडायसारखा झाला आहे. दसऱ्याचा दिवस आज चांगला दिवस आहे, तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आपण सारा दिवस काय काय करणार आहे संपूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. इकडे बघा हा वेल दिसतोय, याचे पानं नाही का, हे बघा अशी पानं आहे. आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे बघा याला हे बघा बारीक बारीक फळ आलं आहे. आणि या फळामधून काय निघतं हे तुम्हाला मी आता दाखवतो बघा. अजून पिकलेला नाही आहे, लाल होतो पिकल्यानंतर. आणि पिकल्यानंतर याच्यामधून जे काही निघतं ना ते बघायसारखं आहे. कदाचित तुम्हाला पण माहिती असेल. हे बघा असं आहे. थांबा मी एखादा आता पिकेल फळ तर नाही आहे, इकडं बघा खूप लागले आहे. खायचं फळ नाही आहे बरं का मित्रांनो, याचा महत्त्वच लय वेगळा आहे. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला एखादा भेटेलच, मी शोधतोय. बघा पिकलेलं आपल्याला फळ तर नाही सापडत आहे याचा, परंतु याची बी काढली आहे. याची बी काय महत्त्व आहे आता दाखवतो थांबा. हे बघा आता, तर बघा या वेलाची मी एक फळ घेतलं आहे. बघा असं फळ आहे, असं फळ आहे. आणि याच्यात काय निघलं ते आता मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा काय निघलंय मित्रांनो, ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा मला काय आहे. झूम मारतो थांबा, मला कमेंटमध्ये सांगा काय आहे. ठीक आहे चालेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगाच, पण मी तुम्हाला दाखवतोय आता. तर हे आहे मित्रांनो आपली शंकराची पिंड आहे, शिवलिंग आहे. तर या फळामधून निघलं आहे बघा. तर हे असे लाल फळ होतो आणि पिकल्यानंतर एकदम फर्स्ट रुद्राक्षासारखा शिवलिंग निघतो याच्यातून. ते बघा असं पण आहे. तर तुम्हाला आता ते निळा असल्यामुळं चांगलं पक्क झालं नाही आहे, परंतु तुम्हाला दिसतंय. तर गाईज हे बघा पूर्ण वेल आहे, वरपर्यंत गेला आहे संपूर्ण. ज्या वेळेस हा फळ पिकतो ना, तर हा खायचा फळ नाही आहे, पूर्ण लाल होतो. याचा कलर अशा प्रकारे असतो, पूर्ण लाल होतो. आणि याच्यातून शिवलिंग निघतात. हे तुम्हाला मी लाईव्ह आता दाखवलं आहे ओरिजिनल. ज्यावेळेस पिकल ना, पूर्ण लाल होईल ना, त्यावेळेस मला आठवण लक्षात राहिलं तर मी 100% तुम्हाला या ठिकाणून एकदम रुद्राक्षासारखा शिवलिंग त्याच्यातून काढून दाखवा. भरपूर सारे खूप लागले आणि त्याच्यातून निघतातच. असेल वैशिष्ट्य असेल, त्याचं महत्त्व असेल खूप. तर ते आपल्याला माहिती जाणून घ्यायला वेळ लागेल, थोडासा वेळ नाही लागणार, फक्त पिकायची वेळ बघावं लागेल. कारण आम्हाला माहिती आहे त्याचा माहिती आहे का त्याच्यातून शिवलिंग. हे बघा ब्लॅक घास कलर याचा नाही का, चॉकलेटी कलर आहे बघा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं, आज पण दाखवतो तुम्हाला. इकडे केळीचं झाड, इकडे टॅमॅटो पावसाने कसं नुकसान केलं आहे.
आज पुन्हा आपण टॅमॅटो खोडायला आलोय. बघा इकडे जाळे व्हायचं काम चालू आहे. इकडे टॅमॅटो खोडायचं काम चालू आहे. आणि वरती पहा किती आवड भरून आलाय, पूर्ण काळा झालाय. जबरदस्त पाऊस येणार आहे. उपर काल मंडरार आहे. आज आहे दसरा. तर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा मी सकाळीच दिल्या, पुन्हा एकदा देतो. आणि दसऱ्याच्या दिवशी मित्रांनो एक वृक्ष वाढ करा, एक वृक्ष लावा, एक पेड माँ के नाम. चांगला दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. आणि तुम्हाला सोन्यासारख्या माणसांना सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चॅनलला बघा भुईमुग. काहीच आपण आलोय आता गाडी धुवायला. पाठीमागे टाकी आहे, इकडे बघा हाळ आहे, आणि इकडे आहे आपली गाडी. तर आता आपण गाडी धुवणार आहे, कारण गाडीची पूजा आपल्याला संध्याकाळी करावं लागणार आहे. वातावरण पूर्ण पॅक झालं आहे पावसाचं आहे बघा, त्याच्यामुळं पूर्ण अंधार पडल्यासारखं झालं आहे. तर चला आपण फटाफट आता गाडी धुवून घेऊ. आणि आपली गाडी धुवायची झाली मित्रांनो. तर आता पाऊस पण आलाय. तर चला आता आपण घराकडे जाऊया आणि पूजेची तयारी करूया. माळ बनवावा लागेल आपल्याला. तर चला आता. गाईज आपल्या गाडीची पूजा झाली आहे. बघा बाहेर जबरदस्त पाऊस चालू आहे. आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या.